लिटिल हार्ट्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी लिटिल हार्ट्स इंटरनॅशनल स्कूल कोळेगाव येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात साजरे झाले. ब्लूमिंग युफोरिया या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात सादर करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे चार्टर अकाउंट योगेश ठोंबरे, डॉक्टर श्रीराम पाटील, जनरल मॅनेजर ट्रान्स आशिया बायोमेडिकल लिमिटेड मुंबई व डॉक्टर प्रमिला पाटील, सहयोगी प्राध्यापिका, वाणिज्य विभाग प्रमुख पुणे, SNDT महिला विद्यापीठ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या कलाविष्काराने पालक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शाळेच्या मॅनेजमेंट टीमचे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलजा लालचंद भोईर, नगरसेविका हेदुटणे कोळे यांनी केले. यावेळी माजी नगरसेविका शैलजा लालचंद भोईर, माजी सरपंच लालचंद शिवराम भोईर, माजी सरपंच कोळेगाव सुनील शिवराम भोईर तसेच सर्व मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आले. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि पहिले तर मी तर बोलेल, मराठीतच बोलेल, कारण की सगळेजण आपलेच मंडळी वाटत होते. आणि धन्यवाद इथे मला बोलवल्याबद्दल, कारण की जो काही प्रेम काही दिवसामधून मिळालं आहे, सो इट इज टू बी ऑनर फॉर मी टू बी, and I'm feeling proud for this, and of course so many things need to share with you, but it's okay. This is the event for children who are growing up, so just saying to them all the best for their future and enjoy your life, and whatever you are doing, I guess it's tremendously gorgeous. Right now I'm seeing whatever the performance they have played. So in our era, this is not that kind of programs are there, but it is feeling right now so proud moment, and they are going in correct way and right direction. So thanks to all, and all the best to their future also. Thank you.